जिल्हाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी, RDC आणि डेप्युटी कलेक्टर यांच्याकडे काय काय जबाबदाऱ्या असाव्या. 12 वर्षापूर्वी विभाजन झालं होतं, पण आता बदलत्या काळामध्ये काही जबाबदाऱ्या ॲडिशनल कलेक्टरच्या वाढवल्या, काही जिल्हाधिकाऱ्यांना वर्क केल्या आहेत, काही RDCला वर्क केलं आहे. त्यामुळे योग्य पद्धतीनं कामाचं जे काही विभाजन झालं तर अजून गतिमान प्रशासन होण्याकरता फार आपल्याला त्याचा उपयोग होईल. आणि म्हणून मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी सुचवल्याप्रमाणे आम्ही आता हे विभाजन केलेलं आहे. नक्कीच आमचे जिल्हाधिकारी आणि ॲडिशनल कलेक्टर, RDC आणि डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार या विभाजनानंतर चांगल्या पद्धतीने काम करतील आणि जी अपेक्षा सरकारची आहे ती पूर्ण करतील. नाही, मला वाटतं की थोडा 3-4 दिवसापासून एकनाथजीची तब्येत चांगली नाही आहे, पण आता तब्येत ठीक आहे. निश्चितपणे उद्या, परवा, सोमवार, मंगळवारी एकनाथजी पुन्हा विधिमंडळात येतील. मिसिंग लिंक जे फोटो काही येतात, व्हिडिओ येतात, मिसिंग लिंकवरती 2 महिन्यामध्ये खड्डे पडले आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या. त्याकडे सरकार कसं होते? पाऊस जास्त झाला आहे नाही, यावर्षी मिसिंग लिंक तयार झाली आहे. कधी कधी आपण काम करताना काही गोष्टी राहून जातात, त्याच्यामुळे होतं. कधी कधी खूप जास्त पाऊस असल्यामुळे होतं, पण त्यातून आपल्याला कळतं. आणि तो हा जो पिरियड असतो वर्षभराचा, तो त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरकडेच त्याचं मेंटेनन्स असतं. त्या वर्षात त्याला पूर्ण चेक करावं लागतं, कुठे कुठे कामात काही बिघाड झाला त्यांच्याकडनंच ते करून घ्यावं लागतं. त्यामुळं डिफेक्ट लायबिलिटी पिरियड जो असतो याकरता असतो की वर्षभर 6 महिने जे काही आहे त्यात दिलेल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये त्या काळात त्यांनी पूर्ववत करून द्यायचं असतं. त्याला सरकारचे पैसे लागत नाही. त्यामुळे आता कळलं आपल्याला की कुठं त्या ठिकाणी कामात काही राहून गेलं किंवा पावसामुळे काही होऊ शकतं. अशा वेळी तर सरकारचा म्हणूनच हा काळ असतो, त्या काळात सरकार त्यांच्याकडे दुरुस्त करून देतं.